ओशो इंटरनॅशनल कम्युन इथलं कामकाज, आर्थिक उलाढाल आणि येथील 10 एकरमधलं 3 एकर म्हणजे प्लॉट नंबर 15 आणि 16 याच्या विक्रीबद्दल ओशो अनुयायी योगेश ठक्कर, सुनील मुरपुरी आणि असे असंख्य अनुयायी त्यांनी जे आक्षेप घेतलेले आहे, विशेष करून इथली आर्थिक उलाढाल, कामकाज करण्याची पद्धती आणि सोबतच 3 एकरचा प्लॉट जो एका उद्योगपतीच्या ट्रस्टला विकला जाणार होता, त्याच्याबद्दल आक्षेप उचलल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून धर्मदाय आयुक्त, मुंबई हायकोर्ट आणि सोबतच सर्वोच्च न्यायालयात सुद्धा याच्या सुनावण्या झाल्यात. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही डेव्हलपमेंट झाले, विशेष करून चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी जो रिपोर्ट दिला की इथली जी आर्थिक उलाढाल आहे त्याच्याबद्दल जे आक्षेप अनुयायी योगेश ठक्कर, सुनील मुरपुरी आणि अन्य लोकांनी उचलले आहेत, त्याच्याबद्दल एन्क्वायरी झाली पाहिजे, ऑडिट झालं पाहिजे आणि जे 2 प्लॉट्स आहे ते विकल्या गेले नाही पाहिजे. यासोबतच सुनील मिरपुरी यांनी जून 2022मध्ये इथल्या कामकाजाबद्दल मुंबई हायकोर्टमध्ये जनहित याचिका जी दाखल केली होती त्याची सुनावणी झाली आणि त्यांच्या पक्षात ही सुनावणी झाल्यानंतर त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याची जे इथली मॅनेजमेंट टीम आहे त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि 11 डिसेंबर म्हणजे सोमवारच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने सुद्धा डेप्युटी चॅरिटी कमिशनर यांनी जो रिपोर्ट दिला होता त्याला दुजोरा देऊन ऑडिटसुद्धा झालं पाहिजे 10 वर्षाचं आणि सोबतच जे 2 प्लॉट्स आहे ते विकल्या गेले नाही पाहिजे याच्याबद्दल सहमती जतवली. त्यासोबतच सध्याचं जे इथलं मॅनेजमेंट टीम आहे त्यांची जी याचिका आहे त्यांनी जे सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता, स्वतःची याचिका विथड्रॉ केली. पण त्यासोबतच जी माहिती मुंबई तकच्या हाती आलेली आहे आणि जे आक्षेप असंख्य अनुयायी जे की ओशोंचे आहेत, जसे योगेश ठक्कर, सुनील मिरपुरी, त्यांच्याबद्दल त्यांच्या आक्षेपांबद्दल सध्याची जी प्रेझेंट कमिटी आहे ती काय म्हणते याच्याबद्दल मुंबई तकनी जी माहिती घेतली त्यामध्ये काही माहिती अशी समोर आलेली आहे की मॅनेजमेंटबद्दल जे आक्षेप घेतलेले आहे त्या मॅनेजमेंट टीममध्ये 16 लोक आहेत आणि 16मधले एकूण 21 लोक आहे आणि 21 लोकांमधले 16 लोक हे आंतरराष्ट्रीय म्हणजे फॉरेनचे आहेत आणि 5च लोक हे भारतीय आहे आणि ही टीम ओशो स्वतः यांनी स्थापित केलेली होती त्यांच्या कार्यकाळामध्ये. यासोबतच जे ओशोंचं स्वप्न होतं, जी दूरदृष्टी होती की त्यांना फक्त भारतातच सीमित नाही राहायचं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांचे विचार पोचवायचे आहे आणि त्यासाठीच त्यांनी 70च्या दशकामध्ये जे पावलं उचलणं सुरू केलं. सर्वप्रथम जे पुण्यामध्ये ते जे आले त्याआधी ते मुंबईतसुद्धा काही वेळेसाठी तिथं त्यांचं कामकाज, त्यांचे विचार आणि विचारांची देवाणघेवाण आणि प्रबोधन ते करायचे. पेडर रोडला त्यांचं अस्तित्व होतं, तिथे फ्लॅट होता. त्यानंतर पुण्यामध्ये ते आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर 70च्या दशकातच पुण्यातून ते अमेरिकेमध्ये पोर्टलँड या ठिकाणी म्हणजे ओरेगॉन स्टेटमध्ये ते गेले आणि तिथे रजनीशपुरम त्यांनी प्रस्थापित केला. 1985 पर्यंत ते तिथे राहिले. पण त्या काळामध्ये जे US गव्हर्नमेंटनी त्यांच्यावरती आक्षेप उचलला आणि $40 मिलियन जेव्हा त्यांच्यावरती दंड ठोठावला त्यावेळेस ओशो यांनी त्यांचं जी तिथली जागा आहे म्हणजे रजनीशपुरम ही विकली. त्यासोबतच त्यांचे जे जवळपास 90पेक्षा जास्ती अतिशय महागड्या रोल्स रॉइस गाड्या होत्या त्या विकल्या. तर इथं जी माहिती मिळत आहे की जसं या प्लॉट विकण्यावरती आक्षेप उचललेला आहे
तर रजनीश यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज होत्या, जशा प्रॉपर्टीज विकत घेतल्या तशा काही प्रॉपर्टीज त्यांनी विकल्यासुद्धा, स्वतःचा जो विस्तार त्यांना करायचा होता त्यासाठी. आणि म्हणूनच जी माहिती इथं मिळत आहे की आज जरी आक्षेप घेतला जात आहे की प्लॉट 15 आणि 16 3 एकरचा जो की पुण्याच्या एका मोठ्या उद्योगपतीला, एका इंडस्ट्रियलिस्टला विकला जाणार होता आणि त्याची किंमत जवळपास 107 करोड एवढी आखल्या गेलेली होती. आणि विकण्याचं कारण जे सध्याच्या प्रेझेंट कमिटीनी, जी मॅनेजमेंट कमिटी आहे, त्यांनी सांगितलं होतं की कोरोना काळामध्ये जे नुकसान झालं होतं, कारण की सगळ्या जगामध्ये येणं जाणं बंद झालं होतं आणि त्या काळामध्ये कुठलेच साधन उरलं नाही. रोजचे जवळपास फक्त 10 ते 15च लोक इथे असायचे, ते सुद्धा मॅनेजमेंट टीममधलेच लोक इथे आतमध्ये सगळं कामकाज सांभाळायचे. आणि त्यासाठी याचा विस्तार होणे, पुढच्या एक्सपान्शन प्लॅनसाठी कॅपिटल उभं करण्यासाठी 107 करोडला इथले जे 2 प्लॉट आहेत, 10 एकरामधले 2 प्लॉट, जे 3 एकरची जमीन आहे, 15 आणि 16 नंबरचे प्लॉट हे विकण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी जवळपास 107 करोड उभे राहिले असते. आज धर्मदाय आयुक्त मुंबई आणि त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हेच म्हटलं आहे की हे प्लॉट न विकता आपल्याला, म्हणजेच इथली जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांना पुढचं कामकाज सुरू ठेवायचं आहे. पण यासोबतच जे आक्षेप उचलला गेला की इथलं जे आर्थिक उलाढाल आहे त्यामध्ये अनेक त्रुट्या आहे, इरेग्युलरिटीज आहे. इथले जे पैसे आहे, इथले जे मॅनेजमेंट कमिटीचे जे मेंबर्स आहे, ते अनेक वेगवेगळ्या ज्या कंपन्या स्थापित झालेल्या आहे तिथले ते डायरेक्टर्स आहे आणि पैसे वळवण्याचं काम हे करत आहेत, असे सुद्धा आरोप लागलेले आहेत. याच्याबद्दल जेव्हा माहिती मुंबई तकनी घेतली तेव्हा असं समजलेलं आहे, किंवा असा दावा केलेला आहे, असा क्लेम केलेला आहे सध्याच्या प्रेझेंट कमिटीने की ओशोंना इंटरनॅशनल लेवलपर्यंत जायचं होतं. त्यांची जी 21 सदस्यीय टीम आहे त्यातील 16 मेंबर्स हे फॉरेन नॅशनल्स आहे आणि 5च सदस्य हे भारतीय आहे. आणि तसेच विचार सुरुवातीपासनं ओशोंचे होते आणि म्हणून त्याच्यावरती आक्षेप उचलणं हे चुकीचं आहे. सध्याचं फंक्शनिंग हे एकदम व्यवस्थित सुरू आहे. जे काही वेगवेगळे उपक्रम आहे, फेस्टिवल्स आहे, उत्सव आहेत, ते इथे आजही व्यवस्थित सुरू आहे. रोजची उलाढाल जरी कमी असली पण सध्या कोरोना काळ संपल्यामुळे उलाढाल सध्या सुरू झालेली आहे. आर्थिक जे उपक्रम आहेत ते सुद्धा व्यवस्थित सुरू आहे. त्रास जरी होत आहे, कारण की एवढं मोठं कॅपिटल जे ते उभं करणार होते ते आज उभं राहू शकणार नाही. एक्सपान्शनचे जे प्लॅन्स आहे तिथे कुठे ना कुठं खोळंबा येऊ शकतो, पण आम्ही याच्यातनं मार्ग काढू. आणि जे विविध आरोप योगेश ठक्कर, सुनील मिरपुरी यांनी लावलेले आहेत त्याच्याबद्दल बोलताना, किंवा त्याच्याबद्दल जी माहिती आम्ही इथे जमवली आहे, मिळवली आहे, ती माहिती काही अशी आहे की जे आरोप ऑडिटच्या बद्दल आक्षेप हे उचललेले आहे त्याच्याबद्दल अनेक त्यांना जे सहमती वेगवेगळ्या कमिटीजनी किंवा ऑडिट रिपोर्ट त्यांच्या पक्षामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांचं फंक्शनिंग एकदम योग्य सुरू आहे. त्यामध्ये काहीही चुकीचं नाही. परत एकदा जरी ऑडिट झालं त्याच्यासाठी सुद्धा जी सध्याची इथली कमिटी आहे, मॅनेजमेंट कमिटी, ती तयार आहे. आणि आम्ही न्यायालयाचा, न्यायदेवतेचा, धर्मदाय आयुक्त यांचा आदर ठेवून संपूर्ण सहकार्य करू असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तशी माहिती मुंबई तकला मिळालेली आहे. पण यासोबतच असंही सुद्धा माहिती मिळतं आहे की जे लोक आक्षेप उचलत आहेत आणि त्यांचा जो दावा आहे की त्यांच्याकडे मोठं फंडिंग आहे, मोठे इन्व्हेस्टर्स आहे, आणि जर सध्याच्या प्रेझेंट कमिटीला, सध्याच्या ज्या मॅनेजमेंट कमिटीला हे सांभाळणं जमत नाही आहे, तर त्यांच्याकडे जे लोक आहेत ते हे पूर्ण जे ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आहे ते सांभाळायला तयार आहेत. तर याच्याबद्दल सुद्धा जी माहिती समोर आलेली आहे की जर तुमच्याकडे एवढे लाखो अनुयायी आहेत तर तुम्ही ओशोंचे विचार पुढे नेण्यासाठी पावलं उचलले का नाहीत? इतके वर्ष जेव्हा तुम्ही इथं येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पैसे देऊनच एंट्री दिली गेली पाहिजे हे सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे, तर त्यासाठी सुद्धा तुमचा आक्षेप का आहे?
फ्रीमध्ये तुम्हाला येण्याची काय आवश्यकता आहे, जेव्हा अन्य अनुयायी इथं पैसे भरून येत आहेत, कारण ते जर केलं नाही तर आर्थिक उलाढाल कशी होईल असे सुद्धा प्रश्न इथे समोर येत आहे. आम्ही मान ठेवतो न्यायपालिकेचा, हे सुद्धा इथे म्हटण्यात गेलेलं आहे. पण सर्वात मोठी गोष्ट जी झालेली आहे की जो विजय झालेला आहे तो आजच्या तारखेला योगेश ठक्कर, सुनील मिरपुरी आणि त्यांचे जवळचे जे अनुयायी म्हणजे ओशोंचे अनुयायी आहेत त्यांचा विजय झालेला आहे. इकडे बॅकफूटवरती सध्याचं जे मॅनेजमेंट आहे त्यांना जावं लागलेलं आहे. जो मोठा प्लॉट विकला जाणार होता तो विकला जाणार नाही आणि याच्या पुढची वाटचाल ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनची कशी राहील त्याकडे पाहण्यासारखं राहील. कॅमेरामन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.